नमस्कार, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदीच मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे सोयाबीनची भाजी. पहा मैत्रिणींनो, इथं मी उकळत्या पाण्यामध्ये सोयाबीन टाकलेत आणि अगदीच मस्त असे भिजलेले आहेत. पाहू शकता, चांगल्या पद्धतीने भिजवून घेतलेत. आता हे सोयाबीन स्वच्छ धुवून असे पिळून घ्यायचेत आपल्याला. त्याच्यानंतर सर्व सामान काढून ठेवलेलं आहे. इथं आपल्याला काय काय लागतं ते सुद्धा काढलेलं आहे. इथं वाटणाची तयारी, कोथिंबीर, कांदा, टॅमॅटो, खोबरं, पुन्हा लसूण घेतलेलं आहे, आलं घेतलेलं आहे. पाहू शकता, हळद, धना पावडर, मीठ, बेडगी मिरची पावडर, मटण मसाला, इतर काही बेसिक मसाले घरातले घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला हे वाटण संपूर्ण मी परतून घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही, परतलेलं वाटण आहे. थोडासा टॅमॅटोसुद्धा घेतलेला आहे. पाहू शकता. आता हे वाटण आपल्याला संपूर्ण असं बारीक वाटून घ्यायचं आहे. बारीक वाटून घ्यायचं आहे. चला आता मस्तपैकी माहीम असं वाटून घेऊया. माहीम असं वाटण वाटलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे सोयाबीन अगदी स्वच्छ असे धुवून घ्यायच्यात आणि स्वच्छ असे घट्ट पिळून घ्यायच्यात. पाहू शकता, घट्ट असे सोयाबीन पिळल्याच्यानंतर हे बघा मस्त असे पिळून घेतल्यात. पूर्ण पाणी त्याचं काढून घेतलेलं आहे आपण बरं का. त्याच्यानंतर लगेच कढई गॅसवर ठेवायची. कढईमध्ये तेल ओतायचे. तेलाचा वापरही थोडाच करणार आहे, जास्तही नाही आहे. अगदी थोडासा वापर केलेला आहे, जास्त तेल काय घेतलेलं नाही आहे. पहा बरं, तुम्हाला जेवढं तेल लागत असेल तुम्ही तेवढं ओतू शकता. इथं त्याच्यानंतर जिरी मोहरी टाकायची. तेल थोडं तापलं की मस्तपैकी जिरी मोहरी टाकायची. त्याच्यानंतर आपण जे घेतलेले मसाले आहेत, मीठ वगैरे, हे संपूर्ण याच्यात टाकून द्यायचे. पहा, आणि पूर्ण मसाला हलवून घ्यायचा. लगेच आपलं हे वाटण वाटलेलं त्याच्यात टाकायचे. पाहू शकता, पूर्ण वाटण टाकून पुन्हा आपल्याला मसाला मिक्स करून घ्यायचा, हलवायचा चांगल्या पद्धतीने. अगदीच मस्त असा हलवायचा की त्याच्यानंतर लगेच सोयाबीन टाकून घ्यायचं. कारण की जास्त मसाला काय परतला नाही. आपला मसाला आधीच परतून घेतलेला मसाला होता, त्याच्यामुळे एवढा काय परतला नाही आहे. अगदी मैत्रिणी 5 मिनटात ही भाजी रेडी होणार. सोयाबीनची रस्सा भाजी खायला बी खूप चवदार, टेस्टी. पहा मैत्रिणी, अक्षरशः 3 माणसांना पुरेन एवढीच भाजी आहे. जास्त काय करायची नाही आपल्याला. आता हिला मस्त अशी 5 मिनटं उकळून द्यायची. छान उकळी सुटलेली आहे. पाहू शकता. आणि भाजी बी आपली रेडी होत आलेली आहे. जशी आपल्याला हवी अगदी तशीच ही भाजी झालेली आहे. आणि रंग बी छान आलेला आहे. तर्री बी त्याला सुटलेली आहे. अजूनही ज्यावेळेस थंड होईल त्यावेळेस अजूनच मस्त तर्री येईल. पहा, तुम्हाला अशा पद्धतीने ही भाजी जर आवडली तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कुणी नवीन असेल त्यांनी करा. आणि कशी वाटली तुम्हाला ही भाजी सोयाबीनची नक्कीच सांगा. तुम्ही कुठून बोलता तेही सांगा. चला, उद्या भेटूया आपण. बाय.